नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 24 जुलै 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। भारतीय रेल्वे विभागाने आपत्कालीन कोटा अंतर्गत तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्ये आता सुधारणा केली आहे। या नव्या नियमामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा लवकर त्यांच्या रिक्वेस्ट पाठवणे बंधनकारक केले जाईल। रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार प्रवाशांनी आता ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या किमान एक दिवस आधी त्यांची विनंती दाखल करावी। रेल्वे मंत्रालयाने अलीकडील निर्णयानुसार हा बदल केला आहे की ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी आरक्षण चार्ट तयार केले जातील। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। भारतातील ही पहिलीच बुलेट ट्रेन असल्याने ती कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे। आता खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच बुलेट ट्रेन पटरीवर कधी धावणार याबाबत अपडेट दिली आहे। संसदेत बोलताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की 2029 पर्यंत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे संपूर्ण काम पूर्ण होईल। बुलेट ट्रेनच्या कामाबाबत अपडेट्स देताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की बीपी ते साबरमती दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल। 6 फुटांपर्यंत उंचीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती सक्तीने कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित करण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले। हेच निर्बंध नवरात्र उत्सवाच्या काळात दुर्गा देवीच्या मूर्तींनाही लागू राहणार आहेत। 6 फुटांवरील गणेश मूर्ती समुद्रामध्ये किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामध्ये विसर्जित करण्याला यंदाच्या वर्षासाठी परवानगी देण्यात आली आहे। त्याच वेळी या धोरणाची राज्यात सक्तीने अंमलबजावणी केली जावी यासाठी राज्य सरकारने आवश्यक पावले टाकली पाहिजेत असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। मुंबईत 11 जुलै 2006 रोजी घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात मोठी बातमी आहे। उच्च न्यायालयाने 3 दिवसांपूर्वी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका केली होती। त्यामुळे देशात खळबळ उडाली होती। ज्या दहशतवादी हल्ल्यात 189 प्रवाशांचा बळी गेला होता त्या खटल्यातील सर्व आरोपींची तब्बल 19 वर्षांनी निर्दोष सुटका झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते। या निकालाला स्थगिती देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यानंतर आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यात आली आहे। आज देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीने मोठी उसळी घेतली। दिल्ली, मुंबई, चेन्नईसह इतर मोठ्या शहरात आज सोने 1040 रुपयांनी महागले तर चांदीने किलो मागे 1000 रुपयांची भरारी घेतली। किमतींची अपडेट कळताच सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजारातून काढता पाय घेतला तर ज्यांना सोने मोडायचे आहे त्यांनी बाजारात गर्दी केली। यापूर्वी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे। गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे। एसटीच्या बसेसच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ आता मागे घेण्यात आली आहे। एसटी बसची 30% भाडेवाढ झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी होती। कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांनी दिलासा देण्यासाठी एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ अखेर मागे घेण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता ही घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे। सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे। मुंबई शहर आणि कोकण किनारपट्टीला सध्या मुसळधार पावसाने झोडपले आहे। यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तर काही गावांचा संपर्क तुटला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल असा इशारा देण्यात आला आहे। यासोबतच येत्या 24 ते 27 जुलै 2025 दरम्यान समुद्राला मोठी भरती होणार असल्याने मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे। मुंबईत सुईच्या टोका एवढ्या जागेला देखील किंमत आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। यंदाचे वर्ष मुंबईच्या रिअल एस्टेट मार्केटसाठी खूपच चर्चेत आहे। 2025च्या पहिल्या 6 महिन्यात 40 कोटीहून किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत अधिक वाढ झाली आहे। इंडिया सोथबीस इंटरनॅशनल रिअल्टीच्या नव्या अहवालानुसार 40 कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री 2022च्या पहिल्या 6 महिन्याच्या 17 युनिट्सनी वाढून 2024च्या 6 महिन्यात
53 युनिट्स एवढी झाली आहे, म्हणजे 3 पट जास्त झाली आहे. मुंबईतील जनतेसाठी एक खुशखबर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव काल 23 जुलै 2025 रोजी भरून ओसंडून वाहू लागला. काल सायंकाळी 5:40 हा तलाव ओसंडून वाहू लागला, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे 3 दरवाजे दिनांक 7 जुलै 2025 रोजी उघडण्यात आले, तर दिनांक 9 जुलै 2025 रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्या पाठोपाठ आता तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. मागच्या महिन्यात अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात झाला होता. एअर इंडियाचं एक विमान कोसळून 275 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या भागातून विमान अपघाताच्या बातम्या सतत सुरूच आहेत. आता रशियामध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. रशियाच्या अमूर भागात अंगारा एअरलाइन्सचं एक विमान कोसळलं. यात 49 प्रवासी होते. रशियन सैन्याला विमानाचा ढिगारा मिळाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काही तासांपूर्वी हे विमान रडारवरून गायब झालं होतं. प्लेन क्रॅशमध्ये सर्व 49 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. तास या वृत्तसंस्थेनुसार N24 कोडने संचालित होणाऱ्या या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी होते आणि 6 चालक दलाचे सदस्य सुद्धा विमानात होते.